नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी दिव्यांग व्यक्ती, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती आणि इतर नागरिकांसाठी आजची माहिती अतिशय महत्त्वाची आहे। कारण राज्य सरकार आणि प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे। या समाधान शिबिरांचा मुख्य उद्देश एकच आहे, नागरिकांच्या त्यांच्या विविध योजना, सेवा आणि शासकीय कामांशी संबंधित अडचणीचे समाधान मिळवणे आणि शक्य असेल त्या ठिकाणी त्यांचे काम तातडीने पूर्ण व्हावे। म्हणूनच हे समाधान शिबिर नागरिकांसाठी महत्त्वाचे ठरत आहे। चला तर आता मित्रांनो, आता आपण पाहूया समाधान शिबिरांचे आयोजन नेमके कशासाठी आहे। मित्रांनो, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर समाधान शिबिर म्हणजे नागरिकांच्या सरकारी कामांसाठी एकाच ठिकाणी संबंधित अधिकारी उपलब्ध करून देण्याचा उपक्रम आहे। आपल्याला एखादं सरकारी काम करायचं असेल, एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा एखादं काम अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे, तर त्या कामासाठी वेगवेगळ्या कार्यालयामध्ये चक्रा मारावे लागू शकतात। हीच नागरिकांची अडचण लक्षात घेऊन समाधान शिबिरांचे आयोजन केले जाते। या शिबिरामध्ये नागरिक आपली समस्या थेट संबंधित अधिकाऱ्यासमोर मांडू शकतात। उदाहरणार्थ, तुमचे रेशन कार्डचं काम असेल, आधार कार्डशी संबंधित काही अडचण असेल, विविध दाखले काढायचे असतील, सातबारा संबंधित काम असेल किंवा एखाद्या सरकारी योजनेचा लाभ मिळत नसेल, तर त्या कामाबाबत तुम्ही शिबिरांमध्ये माहिती देऊ शकता। म्हणजेच तुमच्या सरकारी कामांसाठी किंवा अडचणीसाठी कोणत्या विभागाकडे जायचं, कोणाला भेटायचं, यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याऐवजी समाधान शिबिरामध्ये संबंधित अधिकाऱ्यांसमोर तुमची समस्या मांडण्याची संधी मिळते। राज्यामध्ये अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त अशा समाधान शिबिरांचे वेगवेगळ्या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे। या शिबिराचा मुख्य उद्देश एवढाच आहे की नागरिकांनी आपल्या समस्या प्रशासनासमोर मांडाव्यात आणि त्यांच्या प्रलंबित कामाबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी। त्यामुळे तुमचंही एखादं सरकारी काम प्रलंबित असेल किंवा एखाद्या योजनेचा लाभ मिळत नसेल, तर अशा समाधान शिबिरांची माहिती मिळाल्यावर त्याचा लाभ घेणे महत्त्वाचे आहे। मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडेल की या समाधान शिबिरामध्ये नेमकी कोणकोणती कामे करून घेता येतात। तर यामध्ये तुमचा दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक सरकारी कामांचा समावेश होतो। समजा तुमचं रेशन कार्डशी संबंधित काही काम प्रलंबित आहे, तर तुम्ही त्या संदर्भात अडचण शिबिरामध्ये मांडू शकता। तसंच आधार कार्डशी संबंधित काही समस्या असेल किंवा तुम्हाला उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला किंवा इतर कोणताही दाखला काढायचा असेल, तरी त्याबाबत माहिती अनेक आवश्यक कार्यवाहीसाठी तुम्ही शिबिरामध्ये जाऊ शकता। याशिवाय सातबारा उताराशी संबंधित काही काम असेल, त्यामध्ये काही अडचण येत असेल, तरी ती समस्या संबंधित अधिकाऱ्यांसमोर मांडता येते। तसंच आयुष्यमान भारत योजनेशी संबंधित काही अडचण असेल, तरी त्याबाबत सुद्धा शिबिरामध्ये आपली समस्या मांडता येते। आणि जर जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित एखादी योजना किंवा सरकारी काम असेल आणि त्यामध्ये काही अडचण येत असेल, तर त्याबाबतही या शिबिरामध्ये आपली समस्या मांडता येते। म्हणजेच मित्रांनो, तुमचं कोणतंही सरकारी काम प्रलंबित असेल किंवा एखाद्या सरकारी सेवेसाठी अडचण येत असेल, तर ती अडचण संबंधित प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी हे समाधान शिबिर महत्त्वाचे आहे। या शिबिरामागचा मुख्य उद्देश हाच आहे की नागरिकांनी आपल्या अडचणी मांडाव्यात आणि त्यांच्या सरकारी कामाबाबत त्यांना समाधान मिळावे। मित्रांनो, आता या समाधान शिबिराची सर्वात महत्त्वाची गोष्ट समजून घ्या। या शिबिरामध्ये नागरिकांची कामे ज्या ज्या विभागाशी संबंधित आहेत, त्या विभागातील अधिकारी आणि कर्मचारी एकाच ठिकाणी उपस्थित असतात। उदाहरणार्थ, कलेक्टर साहेब, प्रांत अधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकारी, ग्रामसेवक आणि इतर संबंधित अधिकारी या शिबिरामध्ये उपस्थित राहतात। आता समजा तुमचं एखादं सरकारी काम अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे, तुम्ही कार्यालयात जाऊन चौकशी केली पण तुमचं काम झालं नाही, हे समजत नाही, किंवा एखाद्या सरकारी योजनेसाठी तुम्ही पात्र असूनही तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळत नाही, अशा वेळी तुमची अडचण या समाधान शिबिरामध्ये थेट संबंधित अधिकाऱ्यासमोर मांडू शकता। म्हणजेच मित्रांनो, तुमची समस्या कोणत्या विभागाशी संबंधित आहे, त्या विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यासमोरच तुम्हाला तुमची अडचण सांगता येते। त्यामुळे तुमच्या कामात नेमकी अडचण कुठे आहे, तुमचं काम प्रलंबित का आहे किंवा पुढे काय कारणे आवश्यक आहेत, याबाबत संपूर्ण माहिती तुम्हाला मिळते। या समाधान शिबिरांचा मुख्य उद्देश हाच आहे की नागरिकांना आपल्या समस्यांवर वेगवेगळ्या कार्यालयामध्ये जाऊन त्रास होऊ नये आणि त्यांच्या अडचणी प्रशासनाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न व्हावा। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नागरिकांची कामे विनाकारण प्रलंबित ठेवू नयेत, अशा पद्धतीने प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत। त्यामुळे तुमचंही एखादं सरकारी काम प्रलंबित असेल, तर समाधान शिबिरामध्ये तुमची अडचण नक्की सांगू शकता। मित्रांनो, आता एक उदाहरणातून समजून घेऊया। जालना जिल्ह्यातील घडामोडी
जालना जिल्ह्यातील जामोड येथील रहिवासी सतीश वाघ यांनी छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य समाधान शिबिरांमध्ये दिव्यांग अंत्योदय रेशन कार्डशी अर्ज केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार महसूल विभाग जालना त्यांच्या माध्यमातून त्यांना एका दिवसांमध्ये दिव्यांग पिवळे रेशन कार्ड देण्यात आले. या कामामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले आणि महाराष्ट्र सरकारचे आभार मानले. म्हणजेच मित्रांनो, या उदाहरणातून एक गोष्ट समजते की तुमचं एखादं सरकारी काम प्रलंबित असेल तर समाधान शिबिरांमध्ये जाऊन त्या कामाबाबत तुमची अडचण मांडता येते. आता समजा तुम्ही दिव्यांग लाभार्थी आहात किंवा निराधार योजनेचे लाभार्थी आहात आणि तुम्हाला अंत्योदय रेशन कार्ड मिळत नाही, तर तुमची ही अडचणी समाधान शिबिरांमध्ये मांडू शकता. दिव्यांग किंवा निराधार लाभार्थ्यांच्या अंत्योदय शिधापत्रिका मिळण्याबाबत शासन निर्णय, परिपत्रक आणि हमीपत्र या संदर्भात यापूर्वी माहिती देण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक लाभार्थ्यांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो. काही ठिकाणी इष्टांक शिल्लक नसल्याचे सांगितले जाते, काही ठिकाणी कागदपत्रे अपूर्ण असल्याचे सांगितले जाते, तर काही नागरिकांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देताना अडचणी येतात. यामुळे पात्र असूनही नागरिकांचे कामे प्रलंबित राहू शकते. अशा परिस्थितीत मित्रांनो, फक्त अडचण आहे म्हणून थांबून राहू नका. तुमच्या परिसरात समाधान शिबिर आयोजन केले असेल तर त्या शिबिरामध्ये जाऊन तुमची अडचण थेट संबंधित अधिकाऱ्यासमोर मांडा. तुमचं रेशन कार्डचं काम असेल, एखाद्या योजनेचा लाभ मिळत नसेल किंवा इतर कोणतंही सरकारी काम प्रलंबित असेल तर त्या कामाबाबत माहिती देऊन आवश्यक ती कार्यवाही करून घेण्याचा प्रयत्न करा. म्हणूनच मित्रांनो, तुमचं सरकारी काम प्रलंबित असेल तर उपलब्ध असलेल्या समाधान शिबिरांचा नक्की उपयोग करून घ्या. आता आपण पाहूया, तुमचा हप्ता येत नसेल तर समस्या मांडता येईल का. मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान आणि दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया. समजा तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहात पण तुमचा हप्ता वेळेवर मिळत नाही, किंवा तुम्ही दिव्यांग लाभार्थी आहात आणि तुम्हाला संबंधित योजनेचा लाभ मिळत नाही. अशा परिस्थितीत तुमची अडचण मनात ठेवून बसण्याची गरज नाही. तुमच्या परिसरात समाधान शिबिरांचे आयोजन केले असेल तर त्या शिबिरामध्ये जाऊन तुमची समस्या अधिकाऱ्यासमोर मांडता येते. उदाहरणार्थ, तुमचा हप्ता मिळत नाही, तुमच्या हप्त्यामध्ये कोणती अडचण येत आहे किंवा तुमचं कोणतं काम प्रलंबित आहे याबाबत तुम्ही तेथे माहिती देऊ शकता. तसंच तुमचं रेशन कार्डचं काम प्रलंबित असेल, एखादा दाखला मिळत नसेल किंवा इतर कोणतंही सरकारी काम अडकलेलं असेल तरी ती अडचण या शिबिरांमध्ये मांडता येते. म्हणजेच मित्रांनो, समाधान शिबिर हे तुमची सरकारी कामांशी संबंधित अडचण प्रशासनासमोर थेट मांडण्याची एक संधी आहे. या शिबिराचा उद्देश नागरिकांच्या अडचणी समजून घेणे आणि त्या अडचणींचे समाधान करण्याचा प्रयत्न करणे हा आहे. त्यामुळे तुमचंही एखादं काम प्रलंबित असेल किंवा योजनेचा लाभ मिळत नसेल तर तुमच्या परिसरात समाधान शिबिर कधी आयोजित केले जाते याची माहिती घ्या आणि उपलब्ध असल्यास ती शिबिरांचा नक्की लाभ घ्या. मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, ही समाधान शिबिरे फक्त एकदाच आयोजित केली जाणार नाहीत. यापुढेही अशा पद्धतीचे समाधान शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. त्यामुळे तुमच्या गावात किंवा तुमच्या परिसरात किंवा तुमच्या तालुक्यात समाधान शिबिरांचे आयोजन केले जाते याची माहिती घेत राहणे महत्त्वाचे आहे. समजा तुमच्या परिसरात असे शिबिर आयोजन करण्यात आले आहे, तुमचं एखादं सरकारी काम प्रलंबित असेल, एखाद्या योजनेचा लाभ मिळत नसेल किंवा कोणत्याही शासकीय अडचण असेल तर त्या शिबिरामध्ये जाऊन तुमची समस्या संबंधित अधिकाऱ्यासमोर मांडता येईल. आवश्यक असल्यास संबंधित कामासाठी अर्जही करता येईल. म्हणून मित्रांनो, समाधान शिबिरांची माहिती मिळाल्यावर ते दुर्लक्षित करू नका. तुमचं प्रलंबित काम असेल तर या संधीचा उपयोग करून घ्या. चुकीचा अनुभव आला असेल तोही सांगा. मित्रांनो, आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही समाधान शिबिरांमध्ये गेला आणि तिथे तुमचं काम झालं नाही, तुमच्या अडचणीचं समाधान झालं नाही किंवा तुम्हाला काही चुकीचा अनुभव आला तर तो अनुभव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता. कारण शिबिरांचा उद्देश नागरिकांच्या अडचणी सोडवणे हा आहे. त्यामुळे प्रत्यक्ष नागरिकांना कोणत्या अडचणी येत आहेत हे समोर येणे देखील महत्त्वाचं आहे. तुमचं काम का झालं नाही, कोणती अडचण आली किंवा तुम्हाला नेमका काय अनुभव आला हे कमेंटमध्ये नक्की स्पष्टपणे सांगा. यामुळे नागरिकांना प्रत्यक्षात कोणकोणत्या समस्या येत आहेत याची माहिती समोर येऊ शकते आणि या अडचणी संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो, तुमचा अनुभव चांगला आला असेल तोही सांगा आणि काही अडचण आली असेल तर तेही कमेंटमध्ये नक्की मांडून ठेवा. शेवटचा महत्त्वाचा संदेश. तर मित्रांनो, आज आपण छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य समाधान शिबिरांबद्दल महत्त्वाची माहिती समजून घेतली. या समाधान शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या सरकारी कामांशी संबंधित अडचणी थेट प्रशासनासमोर मांडण्याची संधी मिळत आहे. तुमचं रेशन कार्डचं काम प्रलंबित असेल, आधार कार्ड संबंधित काही अडचण असेल, विविध दाखले काढायचे असतील, 7/12 संबंधित काही काम असेल, आयुष्यमान भारत संबंधित काही समस्या असेल किंवा जिल्हाधिकारी कार्यालय संबंधित एखादं काम किंवा अडचण असेल तर त्या संदर्भात तुमची समस्या समाधान शिबिरांमध्ये मांडता येते. त्याचप्रमाणे संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग लाभ किंवा अंत्योदय रेशन कार्ड यासारख्या विविध विषयांशी संबंधित तुमचं काही काम प्रलंबित असेल
तर तुमच्या परिसरात समाधान शिबिरांचे आयोजन झाल्यास त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा. आणि मित्रांनो, जर तुम्ही समाधान शिबिरांमध्ये गेला आणि तुमचं काम झालं नाही, तुमच्या अडचणीचं समाधान झालं नाही किंवा तुम्हाला चुकीचा अनुभव आला, तर तोही अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कारण नागरिकांना प्रत्यक्षात कोणत्या अडचणी येत आहेत हे देखील समोर येणं महत्त्वाचं आहे. आणि मित्रांनो, शेती आणि सरकारी योजनांशी संबंधित अशाच महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला दररोज तुमच्या मोबाईलवर मिळाव्यात असं तुम्हाला वाटत असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवर क्लिक करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. यामुळे शेती आणि सरकारी योजनांशी संबंधित महत्त्वाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला महत्त्वाची आणि उपयुक्त वाटली असेल तर आपल्या इतर लाभार्थी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला जोडलेले राहा. पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.